महारेपो कोण आहे? त्यांना त्याचा मंत्री येणार त्यांना माहित नव्हतं का? त्याचा मंत्री येणार त्यांना माहित नव्हतं का? जाणं सस्पेंड नको. तुमच्याकडे किती क्षेत्र आहे? माणती रेंज किती किलोमीटरची रेंज आहे? 3500 हेक्टर. आता ही ताई काय सांगते? बोल जरा तू जोरात बोल. सवाल ये है सर कि वागरालपाड़ा मोहल्ले राजनीति में सर्वे नंबर ये जो नीचे दिया गया है इसमें नीचे क्या बोलो? 145 सर्वे नंबर 207-208-196-209 यहाँ पर पहाड़ों को चीरकर हजारों रूम और दुकानें अवैध बन चुके हैं और यहाँ पर हम अगर सवाल बनाते हैं या खबर के माध्यम से दिखाने की कोशिश करते हैं, कार्यवाही होती है सर, लेकिन अगले दिन वो जो अवैध रूम चालिया है वो फिर से बनकर तैयार हो जाता है। आता ही माहिती घ्या. त्या ठिकाणी पोलीस फोर्स आणून पूर्ण साफ करायचे आणि फॉरेस्टच्या जर जागेत असेल तर त्या ठिकाणी झाडं लावण्याचा कार्यक्रम आखून टाका. ओके, जागा तिथं कायमचा आपला पारा ठेवा आणि झाडं लावून टाका. खड्डे खोदायचं. आपले डीएफओ कोण आहे? दिवाकर, निरंजन दिवाकरला फोन लाव रे. एक मिनिट. आता मी आलोय वसई विरार महापालिकेच्या नाला सोपाऱ्याच्या परिसरात. ते 2026चा अर्थसंकल्प हा जनतेला कसा फायदेशीर आहे याचं अवेअरनेस करण्याकरता ठाणे जिल्ह्याचा संपर्क मंत्री आणि पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री जबाबदारी माझ्याकडे आहे. त्या ठिकाणी जवळजवळ मोठे 100 प्रेस लोक, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडिया. याच्यामध्ये एका युवतीने प्रश्न विचारला, राजावळी हा जो एक आपला बीट आहे राजावली मोठ्या प्रमाणामध्ये झोपड्या बांधतात, विकतात. तर आपल्या त्या ठिकाणी वनपाल आहे. तर आरेफोला यायला पाहिजे होतं, पण जाऊ द्या. वनपाल आपलं नाव काय? धनंजय पाटील आहे. तर त्या युवतीशी अलर्ट, तर तिनं सर्वे नंबर पण दिलेले आहेत. तर मी यांना सांगितले त्या पोलीस बंदोबस्त करून काढून टाकायच्या आणि या पुढच्या पावसाळ्यामध्ये तिथे झाडं लावण्याचा कार्यक्रम करून टाकायचा. आपण मोठ्या प्रमाणात डिमॉलिशन केलेलं आहे आणि जरा नजर घाला. दर महिन्याला मी वसई विरारला येणार आहे. त्याला ते पत्रकार सगळे भेटतील मला. परत 33 प्रश्न मला त्यांनी विचारले, त्याची माझी अपेक्षा आहे. ओके, एखादा विषय शांतपणे लावून त्याच्यावर रिझल्ट निघणार. डॉक्टर हेमंत सावरा तुम्हाला न्याय देणार आणि फायनली मी आहे. वेळ पडली तर मंत्रालयात भेटेल ना. ओके, मला वाटतं मी बरेच प्रश्नाची उत्तर दिले.